नमस्कार मंडळी. आज आपण जे विषयावर बोलणार आहोत त्याची पार्श्वभूमी म्हणून मी तुम्हाला पहिलं भविष्य याची व्याख्या सांगतो. कर्माचा प्रतिसाद म्हणजे भविष्य. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे दैववादी शास्त्र नसून पत्रिकेवरून दैवाचे धागे ओळखायचे, त्याचे तरंग ओळखायचे, त्याची ग्रहस्थिती ओळखायची आणि त्याबरोबर कर्म करायचं. ते कर्माचं जे स्टिअरिंग आहे ते तुमच्याच हातात आहे आणि म्हणून केलेल्या कर्माने ग्रह, राशी, भाव आपण वापरत असतो, स्टिम्युलेट करत असतो आणि त्याला जो प्रतिसाद मिळतो त्या स्वरूपात आपलं भविष्य उलगडत जातं. आणि म्हणून ही कर्मशृंखला कशी आहे, तर ती ह्या जन्मी कर्म करतो तेवढ्या पुरती ती मर्यादित नाहीये. काही वेळा आपल्या असं लक्षात येतं की जी कुंडली आपण बघतोय ती या जन्मीची आहे, ती कर्म कुंडली आहे. म्हणजे ती तुमच्या क्षमता, संभाव्यता याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन देते आणि त्या क्षमता ओळखून संभाव्यतांचा आढावा घेऊन तुम्ही कर्म करायचं असतं. परंतु काही वेळा असं लक्षात येतं की कर्म तर आपण छान करतोय, प्रयत्न छान करतोय, सहकार्य मिळत आहेत, पण एखादी गोष्ट होतच नाही. एखादी क्षुल्लक गोष्ट बिनसते, त्याचं कारण लक्षात येत नाही आणि मग मात्र आपल्याला ते कारण शोधण्यासाठी पूर्वसंचितामध्ये आपल्या काही दोष आहे का याचा आढावा घ्यायला लागतो. आणि म्हणून पूर्वसंचिताची गत जन्माची कुंडली आपल्याला बनवावी लागते. तर हा काय प्रकार आहे, तर कर्माचे तुम्हाला माहित आहे की कर्म आहे त्याचे तीन प्रकार होतात. की एखादं कर्म आहे त्याचं फळ मिळून गेलं, प्रत्यक्ष कर्म केलं, क्रियमाण ते झालं, त्याचं फळ मिळालं तर प्रश्न संपतो. जी आयुष्यभरातली कर्म आहेत त्यातली जी शिल्लक राहतात, ज्याचं फळ मिळत नाही, ती संचितामध्ये रूपांतरित होतात. कर्म करण्याचा जो स्टॉक मी घेऊन आलो तो एका स्थानावरनं बघितला जातो. ह्या जन्मीचे कुंडली आहे त्या स्थानावरनं बघितला जातो. त्यानंतर आपण कर्म करतो, त्याचं फळ उपभोगतो आणि फळ उपभोगायचं शिल्लक आहे ते संचितामध्ये जमा होतात. तर ही काय प्रक्रिया आहे, हा गणिताचा काय भाग आहे की जो गतजन्म कुंडली आपल्याला देतो आणि ती विलक्षण फायद्याची ठरते. पण संचित दोष अगदी स्पष्ट शब्दात तुम्हाला कळला आणि अगोदर, घटना घडायच्या अगोदर संचित दोषाचं निवारण तुम्ही केलं, त्याच्यावर उपाय सांगणं आपण सांगत असतो, तर तुमची आत्ताची कर्मकुंडली उत्तम तऱ्हेने ऍक्टिव्हेट होते. म्हणजे तुमच्या क्षमता आणि संभाव्यता याची सर्वोत्तम फळ तुमच्या समोर दिसू लागतं. आपण बघूया की आपण करतो काय. आता तुम्हाला एक समोर वर्ग दिसतोय की गतजन्म अभ्यास वर्ग किंवा क्लास या अभ्यासक्रमात आपण काय शिकणार आहोत. तर सुरुवात अशी करायची की अचूक गतजन्म कुंडली बनवण्याची काही सोपी गणिती सूत्र मी विकसित केलेत. गणित आहेत म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही, ती अतिशय सोपी आहेत. आत्ताची लग्न कुंडली बघून त्यावरनं अपूर्ण इच्छा, त्याच्यानंतर त्या अपूर्ण इच्छांचा उद्देश त्याची शरीर धारणा की तो जन्म घेतो. म्हणजे कोण जन्म घेतं, शरीर ही फक्त शरीराला धारण करतो. तो आत्मा जो आहे, जो मनोमय कोश आणि ज्ञानमय कोशासहित गतजन्मी देहाला सोडून गेला होता, तो आत्मा पुढची कर्म पूर्ण करायला, ते फळ भोगायला परत जन्म घेतो. म्हणजे जन्म होतो. गतजन्म तो आत्ताचा जन्म, गतजन्माच्या दृष्टीने पुनर्जन्म हा आत्मा, मनोमय कोश आणि ज्ञानमय कोशाचा होत असतो. तर हे गणित काय, म्हणजे याचा अर्थ आत्म्याचं कारकत्व आपण कसं शोधतो पत्रिकेमध्ये, अपूर्ण इच्छांचं कसं शोधतो, देहधारणा तो का करेल, कशी करेल, याची प्रेरणा कशी शोधतो, अशी सोपी सूत्र आहेत. आणि ती बरोबर आहेत का हे सांगणार पण सोपे सोपे ट्रिक्स मी तुम्हाला सुरुवातीला शिकवणार आहे. त्याच्यानंतर गतजन्मी ते पत्रिका बनली की गतजन्मी जातक
कोणत्या क्षेत्रात कार्यरत होतात हे आपल्याला ओळखता येतं अगदी स्वच्छ शब्दात. की व्यापारी होता, शिक्षक होता, प्रवचनकार होता किंवा काहीतरी सट्टे बाजारात काहीतरी करत होता, कळतं आपल्याला. गतजन्मी जातक कोणत्या क्षेत्रात कार्यरत होता. गतजन्मी कोणता संचित दोष झाला की या जन्मीचा त्रास त्यातून उद्भवला. म्हणजे या जन्मीचा त्रास तो आपल्याला सांगत असतो. जातक समोर बसतो, तक्रार करतो. ती तक्रार अनाकलनीय असते आणि त्यामुळे आपण गतजन्म बघून हे शोधायचं असतं की हा जन्मीचा हा त्रास नेमका कशाशी निगडीत आहे, गतजन्मीच्या कोणत्या संचित दोषाशी. गतजन्मी जातकाच्या नावाची सुरुवात कोणत्या अक्षराने झाली होती. आपल्याला असं वाटेल की काय आपल्याला फरक पडतो, त्यांनी खूप फरक पडतो. कारण गतजन्मीचं नावाची सुरुवात आहे ते अक्षर आपण ह्या जन्मी एका विशिष्ट प्रकारे वापरू शकतो. अर्थात ते आपण शिकणारच आहोत कसं वापरायचं ते. संचित दोष निवारणार्थ प्रभावी आणि सोपे उपाय कसे सुचवावे. ते खरोखरच प्रभावी आणि सोपे असतात. सोपे अशा जे असतात की नेमका काय दोष झाला त्याच्याबरोबर रिव्हर्स डायरेक्शननी तो दोष कॉम्पेन्सेट कर. कारण आपला जन्मच मुळात आपण जे पाप केलाय, जे अडचण आहे ती दूर करण्यासाठी जन्म घेतो, कर्म करतो आपण. मग जो दोष झालाय तो कॉम्पेन्सेट करण्याचे काही उपाय असतात, सोपे असतात. ते कसे सुचवायत तेही आपण प्रत्यक्ष शिकणार. गतजन्म कुंडली आणि कर्म कुंडली म्हणजे आताची लग्न कुंडली यातील जोडणी आपल्याला समजावी लागते आणि ती फार सोपी आहे. कारण आपल्याला नक्की सांगावं लागतं की गतजन्मीच्या या कर्माच्या दोषामुळे आत्ताच्या जन्मात तुला हा त्रास होतो आहे. अनाकलनी असला तरी गतजन्म कुंडली तो अतिशय स्पष्ट शब्दात सांगत असते. अद्भुत अनुभवलेल्या 25 पत्रिका आपण अगोदरच सोडवून दाखवल्या. हा जो क्लास आहे गतजन्म कुंडली असा एक क्लास आहे तो आमच्या वेबसाईटवर आहे. तो तुम्हाला आम्ही लगेचच देतो, ऍक्सेस देतो त्याचा लगेचच. याच्या नाव नोंदणी झाली की पहिला टप्पा काय की तुम्ही पैसे भरल्यावर त्याचा ऍक्सेस मिळतो. किती क्लिप्स आहेत त्याच्यात, आता ऑलरेडी 7 क्लिप्स आहेत आणि त्याच्यात 25 पत्रिका आहेत की ज्या तुम्ही सोडवून दाखवलेत. तुम्ही त्या बघून अचंबित होणार आहात की इतकी गुंतागुंत इतक्या सोपेपणाने, इतक्या सहजतेने गतजन्म कुंडली कशी काय दर्शवली गेली, अॅक्युरेट, आणि ती सोडवली का गेली. प्रत्येक वेळी आपण त्याचं लिंकेज दाखवलंय. गतजन्म कुंडली बनवण्याचा फॉर्म्युला सहित ती बनवून दाखवली. तिथे स्क्रीन शेअर केलाय की हे केलं, असं केलं. सोपा प्रकार आहे. आणि बनवलेली गतजन्म कुंडली मूळ कुंडलीशी जोडून उपाय सांगितले आणि उपायाने काय फरक पडला हे सगळं आपण विशद केलाय. अशा किती पत्रिका तुम्हाला लगेच मिळतात. 25 प्रत्यक्ष सोडवलेल्या पत्रिका मिळतात. आता वरील सर्व मुद्दे, आता हे 7 मुद्दे आहेत की जे क्लासचे आपण सिलेबस किंवा अभ्यासक्रम म्हणून वरती लिहिलंय बघा. या अभ्यासक्रमात तुम्हाला काय मिळेल, हे 7 मुद्दे मिळतील. वरील सर्व मुद्दे विशद करणाऱ्या 7 क्लिप्स त्या क्लासमध्ये आधीच आहेत. म्हणजे तो जो वेबसाईटवर आमचा क्लास लोडेड आहे त्या आधीच आहेत. मग तुम्ही असं म्हणाल की या 7 क्लिप्स त्या लोडेड आहेत, व्हिडिओ क्लिप्स लोडेड आहेत, तेवढ्याच बघायच्या का, तर नाही. तर तुम्हाला त्या बघून खूपसा भाग कळलेला असतो, पण तरी सुद्धा जे आत्ता फी भरतायत त्यांच्यासाठी ऍक्सेस दिलं लगेच देतं. आज फी भरली की उद्या तुम्हाला त्या 7 क्लिप दिसतात. ऍक्सेस दिला जातो आणि 29 आणि 30 नोव्हेंबर येत्या शुक्रवारी आणि शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता प्रत्यक्ष व्याख्याने, लाईव्ह सेशन्स आपण घेत असतो. तर यावेळेला घेणार आहोत. त्याला आम्ही ओरिएंटेशन लेक्चर, म्हणजे तुम्ही जे शिकलात, तुम्ही जे बघितलं, तुम्ही जे ऐकलं ते सोपं आहे. परंतु तुम्हाला प्रत्यक्षात परत एकदा उजळणी करतो, ओरिएंटेशन देतो. तुम्हाला काही कळलं नसेल तर त्याचं शंका निरसन करतो त्या 2 दिवसात. ऑनलाईन पत्रिका सोडवणे हा तर फारच उपयुक्त प्रकार आहे की तुम्ही क्लासला आलात, तुमची एखादी अत्यंत इंटरेस्टिंग पत्रिका आम्हाला शेअर केली तर क्लास चालू असताना ऑनलाईन आम्ही ती कशी गतजन्म कुंडली मांडतो, ती मांडून दाखवतो, ती बाजूला मांडतो आणि तुम्हाला अनालिसिस करून दाखवतो की ही जी समस्या तुम्ही सांगताय ती या कारणामुळे झाली, अर्थात त्याच्यावर उपायही सांगतो. म्हणजे हे जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणतो
पहिले 7 मुद्दे थेअरेटिकल आहेत, तुम्ही क्लिप पाहिलेल्या आहेत, तुम्ही त्या अभ्यासलेल्या आहेत. आता 29 आणि 30 तारखेला काय होणार की तुमच्याच पैकी कोणीतरी दिलेल्या पत्रिका आपण ऑनलाईन प्रत्यक्षात क्लासमध्ये सोडवणार. असं जगातल्या एकाही क्लासमध्ये होऊच शकत नाही. ऑन द स्पॉट म्हणजे आमची त्या विषयावर पकड पाहिजे की द्या पत्रिका, पॉइंट सांगा की त्याचं तुम्हाला लॉजिक आम्ही एक्सप्लेन करू. त्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला 29-30ला कधी मिळणार की तुम्ही फी रुपये 3,000 भरून त्याची पावती सोबतच्या गुगल फॉर्मला जोडा. म्हणजे त्याचं प्रक्रिया अशी आहे की एक गुगल फॉर्म आत्ता तुम्ही जी क्लिप बघताय त्याच्या डिस्क्रिप्शन विभागात तुम्हाला एक गुगल फॉर्म मिळेल. त्याला जेव्हा तुम्ही ती लिंक ओपन कराल, तिथे म्हटलंय की इथे टच करून तुम्हाला ती लिंक ओपन करून मिळेल. त्यात बऱ्याच प्रकारे जीपेनी किंवा डेबिट कार्डनी, क्रेडिट कार्डनी अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला फी भरण्याची सोय आहे. जीपेनी तर सगळं आपण नेहमीच भरतो. तर ती फी भरली की तुमचं ते पहिलं नाव, ईमेल आय डी, फोन नंबर ते विचारलेलं असतं. खाली तो म्हणतो असं ओपन करा, ते करता. आणि समजा तुम्हाला हे जीपे किंवा असं जमलं, त्याच्या खाली एक QR कोड दिलाय. तो दुसऱ्या कोणाला तरी जाऊन स्कॅन करून सुद्धा तुम्ही ते 3,000 रुपये कोणाकडूनही भरू शकता. गुगल फॉर्म मध्ये मात्र तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आय डी दिलेला आहे. तेव्हा पेमेंट कोण करतं 3,000चं याला फारसं महत्व राहत नाही. ते केलं की आमच्या वेबसाईटवर ती माहिती जाते, तुम्ही पैसे भरल्याचं आम्हाला कळतं, तुमचा ईमेल आय डी मिळतो आणि तो आम्ही बॅक एंडनी त्या वेबसाईटच्या क्लासला की ज्याच्यात 7 क्लिप्स आहेत त्याला जोडतो. आणि म्हणून 7,000 रुपयाचा हा क्लास आहे ओरिजिनली. तो तुम्हाला मी आत्ता 7 क्लिप सहित आत्ताच्या 2/29-30च्या ओरिएंटेशन लाईव्ह सेशन सहित 7,000चा हा क्लास तुम्हाला 3,000 रुपयात मिळतोय. पहिल्या 1 वर्षासाठी, पुढच्या अख्ख्या 1 वर्षासाठी तुम्ही त्याचा भरपूर अभ्यास करू शकता. ऍक्सेस आहे तो 1 इयरचा आहे, त्यामुळे तोही प्रश्न नाहीये. तुम्हाला घाई गर्दी काही नाहीये. आणि गतजन्म कुंडली तुम्हाला बनवता आली तर तुमचा तो एक खास पॉइंट USP म्हणतात ना की मी गतजन्म कुंडली बनवू शकतो. ती माणसानं खूप उत्सुकता आहे, खूप गरज आहे. कारण तुमची कुंडली ऑपरेटच होत नाही तेव्हा मात्र गतजन्म कुंडलीवरनं अनेक गोष्टी स्पष्ट होतात. आणि म्हणून तुम्ही अत्यंत थोड्या लोकांना, दुर्मिळ, त्या इतकी सायंटिफिक, इतकी ऑथेंटिक गतजन्म कुंडली बनवता येते. आणि ती तुम्हाला बनवता आली की तुमचा प्रगती चांगली होते, भरपूर क्लायंट्स तुमच्याकडे येतात, तुमचा अनुभव वाढतो, तुम्ही प्रगल्भ होता, अनुभव समृद्ध होता. आणि मग तुम्हाला ज्योतिष करताना जे बौद्धिक आनंद मिळाला पाहिजे तो सुद्धा मिळतो. आणि म्हणून ही क्लिप तुम्ही शांतपणे बघा. त्याच्यानंतर मी तुम्हाला परत एकदा सांगितलंय, आता बऱ्याच वेळची क्लिप ते वर्डिंग तुमच्या समोर राहिलेलं आहे. परत परत बघा. आणि तो गुगल फॉर्म भरून जेव्हा तुम्ही नाव नोंदणी करा तेव्हा पुढची सगळी प्रक्रिया आपल्याकडून बॅक एंडला केली जाईल. तरी सुद्धा या माझ्या नंबरवर तुम्ही फोनवर मला काही शंका असेल तर विचारू शकता. नाव नोंदणी तुम्हाला वाटलं तर नाव नोंदणी करण्यापूर्वी. आणि ह्या 7,000चा क्लास 3,000चा, आणि तो सुद्धा 2 वाढीव लेक्चर्स, 25. आणि तुमच्या आपण 7-8 पत्रिका सोडवल्या, 6 तर नक्की सोडवू 2 दिवसात. 6 पत्रिका तुमच्या सोडवून दाखवल्यात तर तुम्हाला 31 पत्रिका मिळणार आहेत सोडवलेल्या. बरं, तुमच्या देखत सोडवलेल्या 6 पत्रिका मिळणार आहेत. त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नये असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून गतजन्म कुंडली हा क्लास तुम्ही जॉईन करा. आणि मी नेहमीच तुम्हाला क्लास केलेला असला तर तुमच्या नंतर ज्या शंका विचारता, तुम्हाला कधी संपर्क साधावासा वाटला तर मी सतत उपलब्ध असतो तुमच्यासाठी. मी कधीही तुमच्या शंकांचा अवेअर करत नाही. नंतर 1 महिन्यांनी, 4 महिन्यांनी शंका विचारली तरी अवेअर करत नाही. आणि अधूनमधून आम्ही या क्लाससाठी परत एकदा लाईव्ह सेशन्स घेत असतो, शेड्यूल करत असतो. खूप क्लासेस आहेत आमच्या वेबसाईटवर, तेही तुम्हाला बघायला मिळतील की कुठले कुठले आहेत. आणि ज्योतिषशास्त्र शिकण्याचं एक प्रचंड मोठं विद्यापीठ या वेबसाईटच्या रूपाने तुम्हाला दिसेल. बाकी जर तुम्ही वेबसाईटवर तुम्हाला जॉईन केल्यावर कळेलच की वेबसाईटचं कॅटलॉग आहे, तेही मी पाहिजे तर त्या याच्यावरती. पण हे बुकिंग मात्र गुगल फॉर्म भरूनच करायचं आहे. कारण वेबसाईटवर डायरेक्ट गेलात तर त्या क्लासची किंमत 7,000 असं तुम्हाला दिसेल.
आणि ती नका भरू, कारण आम्ही तो 3,000 रुपयाचा QR कोड किंवा ती सोय तुमची केलेली आहे. तर ह्या आत्ताच्या 4-5 दिवसातल्या या संधीचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्या, अशी आग्रहाची विनंती करतो आणि इथे मी थांबतो. नमस्कार.